नमस्कार मंडळी. आपण दिवसभर धावपळ करतो, काम करतो, पण दिवसाच्या शेवटी समाधान का मिळत नाही? याचं उत्तर आजच्या 12 मार्चच्या प्रवचनात दडलंय. काम तर करायचंच आहे, पण ते दुसऱ्याचं लग्न असल्यासारखं करा. कसं? चला जाणून घेऊयात. आज आपण श्री गोंदवलेकर महाराजांच्या एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो तुमच्या व्यावसायिक आयुष्यात आणि वैयक्तिक आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. आजचा विषय आहे प्रपंचात राम करता ही भावना कशी ठेवावी. महाराज म्हणतात, आपण प्रत्येक गोष्टीत आनंद शोधतो. उकाड्यात वारा आला की बरं वाटतं, भूक लागली की जेवल्यावर आनंद होतो, पण हा आनंद तात्पुरता आहे. विषयातून आनंद शोधणं म्हणजे विष खाण्यासारखं आहे. जसं जंत झालेल्या माणसाला कितीही भरवलं तरीही ते शरीराला लागत नाही, तसंच मनात विषयांची हाव ठेवून केलेलं कोणतंही सत्कर्म आपल्याला खरं समाधान देऊ शकत नाही. एक वकिली करणारा माणूस मरतानाही वादच घालतो, किंवा नोकरी करणारा स्वप्नातही स्वतःला नोकरच समजतो. आपण आपल्या कामाशी इतके एकरूप होतो की आपण स्वतःला विसरून जातो. मग उपाय काय? काम सोडून द्यायचं का? नाही. महाराजांनी एक खूप सुंदर उदाहरण दिले. लग्नाचा सोहळा भोगावा, लाडू खावेत, पण ते दुसऱ्याचे आहेत असं समजून. जेव्हा आपण कामाच्या फळाची आशा सोडून भगवंताचं आहे या भावनेने करतो, तेव्हा त्या कर्माचा ताण आपल्याला जाणवत नाही. आपल्याला वाटतं की मी केलं तरच होईल, पण खरं तर आपण फक्त एक माध्यम आहोत. जेव्हा तुम्ही कॅमेऱ्यासमोर उभे राहता किंवा एखादं कठीण काम हातात घेता, तेव्हा फक्त इतकंच म्हणा, करणारा तो राम आहे, मी फक्त निमित्त आहे. यामुळे तुमच्या कामात अचूकता येईल आणि मनावरचं ओझं हलकं होईल. शेवटी महाराज म्हणतात, प्रपंचात सर्वांसाठी सर्व करा, पण मनात मात्र मी रामाचा आहे ही अखंड आठवण ठेवा. नामात राहणं म्हणजे स्वतःला कर्तेपणापासून दूर ठेवणं आहे. यामुळं तुम्हाला कामातच समाधान मिळू लागेल. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला? तुमच्या कामात तुम्हाला कधी राम करता या भावनेचा अनुभव आला आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच मार्गदर्शक विचारांसाठी पूजा अँड उद्धव व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.